वेलकम टू मोहिनी पाठक यूट्यूब चॅनल. सगळ्यांची स्वागत आहे. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. आज मी असाच व्हिडिओ बनवायचं ठरवलं की मी माझ्या घराची उठल्या उठल्या कशी सफाई करते. सुरुवातीला सगळ्यात आधी सफाई, नंतर चाय नाश्ता पाणी, आणि मी लोकांची पण सफाई करते, विचारांची घाण, आणि मी माझ्या घराची पण सफाई करते सकाळी उठल्यास. म्हणतात ना, जेव्हा सकाळ होते तेव्हा नवीन सुरुवात करायला हवी. म्हणून मी साफसफाई ही लोकांच्या घाण विचारांची पण साफसफाई करते आणि माझ्या घराची पण साफसफाई करते. इथे मी उठलेली थोडी लेट उठते, कारण आता काय होत आहे ना, लेट झोपत आहे म्हणून लेट उठत आहे मी. त्याच्यामुळे मला उशिरा उठायचं. हे आता इथे ओनरला व्हिडिओ पाठवला काल, माझ्या घराच्या बटना सगळ्या खराब झालेल्या. त्या बटन खराब झालेल्या लाईटच्या आणि सगळ्या रूम मधल्या खराब झाल्या. आता पाऊस चालू होणार, पाऊस चालू होण्याआधी त्या बटन व्यवस्थित आपल्याला करायचे आहे. त्याच्यामुळे मी पहिली उठून सगळ्यात आधी किचनच्या लाईटचे बटन तर पूर्णच गेली. मला आता टॉर्च घेऊन मला मोबाईलच्या टॉर्चने स्वयंपाक करायला लागणार आहे. इथे आमचा बाबू उठलेला, त्याला म्हटलं, तो योगा करतो, थोडा थोडा त्याचा असतो योगा. योगामध्ये मस्ती असतो, योगा असतो. सकाळी उठल्या उठल्या त्याची मस्ती पण चालू होते, त्याच्या बरोबर योगा पण चालू होतो. आणि मुलांना असं शिक्षण द्यायला हवं, सकाळी उठून थोडा योगा पण करायला हवं. सकाळी उठून त्याला त्याची बुद्धिमत्ता आज कोणत्या प्रकारची आहे हे पण आपल्याला जाणून घ्यायला हवे. हे सगळ्यात इम्पॉर्टंट असते मुलांना. आणि मुलांना चांगले संस्कार द्या, जेणेकरून तुम्हाला कोणी लाईव्हवर जसे घाण कमेंट करतात ना, तसे संस्कारी लोक जे असतात ना, ते तसे बनायला नको. म्हणून आपल्या मुलाला चांगले संस्कार द्या आणि चांगल्या संस्काराने त्याला वाढवा. आणि माझा पोरगा तसा आहे, तो पण माझ्यासारखाच बनणार आहे का काय माहिती. युट्यूबर स्वतः घेऊन मस्त व्हिडिओ बनवत होता, मस्त स्माइल करत होता. इथे माझं काम झालं होतं सुरू साफसफाई करण्याचं. आणि खूप मोठ्या मोठ्या गाद्या आहे माझ्या घरी. त्या गाद्या मला तर काही उचलत नाही. एक आहे ती छोटी, तिथं माझा गुड्डूच घेऊन जातो. दुसरी जी आहे ते वजन माझ्याकडून होत नाही, पण तरी मी आपली ओळत ओळत घासत घासत ती गादी घेऊन जाते. जशी लोकांना पण मी घाण शिव्या दिला का चप्पल घेऊन त्यांना जोडते ना, तशाच प्रकारे मी गादी पण ओढत ओढत घेऊन जाते. जसं एखाद्या घाण माणसाला ओढत ओढत पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाते ना, तशा प्रकारे मी माझ्या आयुष्यात कामाची सफाई आणि लोकांची सफाई घाण तशीच करते. हा आमचा हड्डी पैलवान, हड्डी पैलवान घेऊन जात आहे गादी. ही त्याचीच गादी आहे म्हणून तोच घेऊन जातो. त्याची उशी, त्याची काम, त्याची गादी, त्याची बेडशीट, त्याचे काम मी त्याला स्वतः करायला लावते. हे बघा, त्याची उशी छोटी, तो त्याला स्वतः घेऊन जायला लावते. तू तुझे काम कर, नाही केले तर मी नाही करत, मी असंच पडले राहू देते, पण मी त्याला स्वतःचे काम स्वतःच करायला लावते. आणि नाही केले तर मग त्याला माहित आहे मम्मीची पनिशमेंट. आणि हे माझं आहे गादी न्यायचा प्रकार, ओढत 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 घेऊन जात आहे गादी. मी काय करायचं, भारी आहे खूप गादी, तरी पण मी आपली कशी तरी थकून जाते. ते गादीमध्ये पुरी माझी सकाळची एनर्जी त्या गादीमध्ये चालली जाते ओढण्यामध्ये. आणि आमच्या घरामध्ये एवढा स्पेस नाहीये जे 2 गाद्या बसेल, म्हणून मला सोफा किचन मध्ये घेऊन जात असते मी रात्रीला. आणि तिथे 2 गाद्या आम्हाला जागा व्हावी म्हणून किचन मध्ये घेऊन जाते, सकाळी हॉलमध्ये आणते. आणि आमचा सोफा काही व्यवस्थित नाहीये, तुटलेला आहे. आणि मग मी थकलेली, पूर्ण ती गादी नेऊन मी थकून जाते. त्याच्यामुळे माझा बाबू बोलते मी सोफा लावते. त्याने सोफा लावला. त्याच्यानंतर ते सोफा खाली, ते सोफ्याचे पाय तुटलेले आहे ना, ते आम्ही त्या सोफ्याखाली ते दगड लावतो एक, दगड पण तोच लावत होता. आपलं चालू आहे. भाड्याचं घर म्हटलं म्हणजे आयुष्याला भाड्याचं घर हे मुंबई सारख्या ठिकाणी जेव्हा आपण असतो ना, तेव्हा भाड्याचं घर खूप, मुंबई ठिकाणी भाड्याच्या घरामध्येच आपल्याला आयुष्य काढेल असा आपण विचार करून ठेवतो. आणि मला असं वाटते तोच विचार आपल्या जीवनभर राहणार आहे. कारण मुंबईमध्ये घर घेणं हे सोपी नसते. मुंबईमध्ये ठिकाणी घर घेणं म्हणजे आपल्या जवळ इथे कमाई करणं आणि खाणं, हेच आमचं जीवन आहे. घर घेणं हे आमचं एक स्वप्नच राहणार आहे. माझ्या बाबूच्या इकडे काम असतात,
त्याचे बाहेरचे कपडे काढायचे काम त्याच्याकडे असतं. तो त्याचं काम परिपूर्णपणे करतो आणि मी माझ्या घराची साफसफाई सोबत घाण विचारांची पण सफाई करते. मग ते समाजाची असो घाण, नातेवाईकाची असो घाण. माझे नातेवाईक पण कोबरासारखे माझ्या डोक्यावर बसून नाचतात आणि सगळे पण तसेच आहे आणि समाजातले लोक पण तसेच आहे, जळणारे पण तसेच आहे. आणि मला कधी कधी कळत नाही दुसऱ्यांना पुढे जाताना लोक का मागं खेचण्याच्या मागे लागतात. कोणीतरी पुढे जात आहे तर त्यांना पुढे जाऊ द्या आणि तुम्ही पण त्यांच्यासोबत पुढे जाण्याचा प्रयत्न करा. तुम्ही मागे राहून दुसऱ्यांना पण मागे ओढायचा प्रयत्न करता, पण मागे पुढचा व्यक्ती मागे जो येतो ना तो पुढे जाऊन मागे जरी आला तरी त्याला काही फरक पडत नाही, कारण त्याच्यात ती हिंमत असते पुढे जाण्याची. म्हणून तुम्ही का नाही माग खेचण्याचा ना विचार करू नका. अशी घाण वृत्तीचे लोक आहे, यांची पण या समाजातून ना साफसफाई करायला हवी. आणि मला खूप काही बोलायचं आहे सोशल मीडियावर, पण मी बोलणार, मी सगळे व्हिडिओ टाकणार, थोड्या दिवसांनी सगळे व्हिडिओ टाकणार. मला काही घेणं देणं नाही आहे समाजाशी, माझ्या नातेवाईकाशी, माझ्या घरच्यांशी, माझ्या लोकांशी. मी माझं जीवन जगते, माझं बाळ आहे, माझं घर आहे, बस मला एवढंच पाहिजे. ही दुधाची साय मी जमा करून ठेवते तूप काढण्यासाठी. तूप काढण्यासाठी मी दुधाची साय जमा करते आणि डेली जमा करते, कारण मी हे तूप घरीच बनवते माझ्या बाबूसाठी. कारण मला बाहेरचं जे तूप आहे ते लोणी ते भेसळ वाटते, मला भेसळ वाटते. म्हणून मी आपली घरीच थोडं थोडं दुधाची साय जमा करून आपली घरीच थोडं थोडं काढून 8 दिवस मध्ये जमा करते, 8 दिवसाची, आणि 8 दिवसामध्ये त्याचं घी तयार करते. तरी 8 दिवसात घी जमा जरी झालं ना तरी ते आठवड्याभर कसं पण जातं. आठवड्याभर मग अजून नवीन तयार होऊन जाते आपल्या घरी. असं सकाळची माझी साफसफाई असते. आणि इथे मी हेल्दी पोटाचा हे कमी करण्यासाठी, चरबी वगैरे कमी करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये थोडी हळद टाकते पाण्यामध्ये, थोडं कोमट करते पाणी, थोडी हळद टाकते आणि मी पण पिते, माझ्या बाबूला पण देते. माझ्यामुळे त्याला सवय लागली ते पाणी प्यायची. आणि त्याच्यानंतर मी ठेवला आहे चाय. चाय माझा हा 10 वाजता झोपेतून उठल्यावर 10:30 पावणे 11 पर्यंत चाय झाला, म्हणजे पावणे 11 वाजता चाय पितो आम्ही. तसं नाही पित आम्ही. आता सकाळचं स्कूल चालू झालं की मला सकाळी 5:30 वाजताच उठावं लागणार आहे, त्याच्यामुळे आता हे थोडं भेटते आराम करायला तर घ्या करून. आणि सकाळीच आमच्या घरचे सकाळीच निघून जातात जॉबला, 6, 5:30, 6ला. आणि त्यांना माहित आहे ते मी थोडी लेट झोपलेली आहे, कारण माझा रात्री लाईव्ह पण चालू होता आणि मी एडिटिंग पण करते व्हिडिओ, त्याच्यामुळे मी लेट झोपलेली. त्याच्यामुळे मला लेट उठलं की मला ते उठवत नाही स्वयंपाक वगैरे करायला. मग मध्ये येतात 1-2 वाजता जेवण वगैरे करायला, तर मग मला काही काळजी वाटत नाही जास्त जेवणाची, काही एवढं टेन्शन नाही वाटत मला, करतात म्हणून. इथे आम्ही पाणी वगैरे पिलो मस्त आपलं हळदीचं, आणि त्या माझ्या बाबूला दूध दिलेलं सकाळी आणि मी चाय. आता माझा चाय थोडा उकळी येईपर्यंत गप्पा गोष्टी आम्ही बाहेर बसून मस्त माझा बाबू आणि मी मस्ती करत. नंतर चाय उकळी आला आणि नंतर मी माझ्या कपामध्ये माझा चाय टाकला आणि मग आता आम्ही चाय पिणार, मस्ती करणार, घरकाम करणार, अजून घरातले साफसफाई, कपडे वगैरे, आंघोळ वगैरे सगळं चालू आमचं 2 वाजेपर्यंत. ते आमचे काम होऊन जाईल. त्याच्यानंतर अजून आमचे मस्तीशीर असतात. माझ्या घरी माझं बाळ आणि मी असतो, आम्ही मस्तीशीर कामं करतो, मस्तीशीर व्हिडिओ बनवतो. आणि इथे माझा बाबू खातो बिस्किट, मी खाते टोस्ट. त्याला पण मी जास्त बिस्किट देत नाही, पण कधी कधी असते आमच्या घरी, नेहमी नसतात, कधी कधीच आम्ही देतो त्याला. आणि इथे माझा ब्लॉग मी सकाळचा साफसफाई लोकांच्या विचारांची आणि घराची साफसफाई केली. आपण भेटू उद्याला. बाय बाय. लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. आमच्या व्हिडिओला आवडल्यास नक्की